बैट्समैन मुस्लिम ने जमकर अब वो बल्लेबाजी कर रहे हैं। तर बहुया षटकार हॅट्रिक पाहायला मिळतंय का? यास प्रहार नक्कीच झालाय, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत, बीट झाल्यात आणि चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. यहाँ पर कैच मुश्किल अवसर था, वहाँ पर विकेट नहीं मिल रही है। अब रन को बचाना चाहिए क्योंकि जो टोटल है वो अच्छा हो चुका है युनायटेड स्पोर्ट का। यस, आपला गिअर चेंज केला या ठिकाणी मुस्लिम या फलंदाजाने चांगली फलंदाजी करतोय, चांगला आकार देतोय धावसंख्येला. यावेळेस प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली. दुसरा प्रयत्न या ठिकाणी झेल टिपला जातोय, अतिशय सुरेख झेल. फलंदाज फेल मुस्लिम. तेरी मम्मी की जय, क्या चीज बनाई, दूध पे कैसे आई हमला, चिटी चिटी बैंग बैंग चिटी कलाई, तेरी आग लगा दे जैसे दिया सलाई. मैं इंटरनेशनल पर गाने मेरा लोको, तू है सेक्सी बाकी है सो मैं तेरा काका तू मेरी. तर फटक्या मागे तेवढी ताकद झुकताली होती फलंदाजाला. चेंडू सीमारेषा बाहेर होऊ शकला नव्हता, फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. सुफियान पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मिसटाईम फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय आणि कंप्लीट देखील होतील. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. तर आपण शेवटचं षटक पाहतोय. निश्चितच या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली जात आहे, खास करून मुस्लिम याने जे फटके दाखवले, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्या या षटकामध्ये पाहायला मिळाला. 48 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. सुफियान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस दिशा चुकीची आहे, पंच दंडित करतात त्या ठिकाणी गोलंदाजाला. वाईट चेंडू आहे, अव्वांतर धाव मिळेल. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 49 धावा धावफलकार झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे, डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच दाद देतात, वाढच्या स्वरूपात एक अव्वांतर धाव मिळेल आणि अशा प्रकारे 50 धावा धावफलकार लावल्या जात आहेत. अर्धशतक धावफलकार पाहायला मिळते. ज्या प्रकारे संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी झालाय, कारण 50 धावा धावफलकार लावल्या जात आहेत. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेला, यष्टीरक्षक बीट होतोय, मात्र जोपर्यंत चेंडू आडवून फैकी होते त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा झाल्या आहेत. 52 धावांचं लक्ष्य असेल, मात्र तत्पूर्वी आपण टॉस कडे वळणार आहोत. तर चला पुढील 2 संघाचे संघनायक विनंती आहे आपण टॉस साठी या. तेरी मम्मी की जय, क्या चीज बनाई, दूध पे कैसे आई हमला, चिटी चिटी बैंग बैंग चिटी कलाई, तेरी आग लगा दे जैसे दिया सलाई. मैं इंटरनेशनल पर गाने मेरा लोको, तू है सेक्सी बाकी है सो मैं तेरा काका तू मेरी कोको. गर्मी कितनी तुझ में रोटी खाती तू किस आटे की, हाथ लगाओ देखे ऐसे जैसे काटेगी. धन्यवाद डीजे मास्टर डीजे. तर चला टॉस साठी या.
तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. मंचावर उपस्थित जुबैरभाई सय्यदभाई आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. युग 11 मालोडी संघाचा संघनायक आपण देखील या. यस अक्षय 11. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी जॉईन झाले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मान्यवर देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस उडवणार आहोत. प्रथम आपण नाणं पाहणार आहोत. नाण्याच्या दोन बाजू पाहूया. शिवांश ट्रॉफी 2020 एका बाजूला तर एका बाजूला राहुल गुप्ता असं लिहिलंय. तर नाणेफेकी उडवली जाते. तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी झालाय. निश्चितच नाणेफेकी जिंकली आहे अक्षय 11 मालोडी संघाने. प्रथम आपण हे कॉइन त्या संघाच्या संघनायकाला देतोय. त्यानंतर जी कॅप आहे ती या ठिकाणी द्यायची आहे. त्यानंतर मात्र मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हा. खूप खूप धन्यवाद सर. अक्षय 11 मालोडी संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करतोय. याचं मुख्य कारण काय? क्षेत्ररक्षण करण्याचं कारण बॉलिंग साईड आमची चांगली आहे आणि समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. त्यांना आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न. 5 षटकामध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? सोनू आहे, सोहम आहे, पशु आहे. या स्पर्धेबाबत थोडक्यात? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल. धन्यवाद. सामन्यासाठी तुला शुभेच्छा. त्यानंतर मात्र महंत स्पोर्ट संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. टॉस इम्पॉर्टंट होता? नाही, तसं काही नव्हतं. जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? फलंदाजीच केली असती. हवं ते घडते, पाहिजे ते मिळते. फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा असतील? असे सर्वच आहेत आणि सर्वांनी 100+ देऊन खेळावं अशी माझी इच्छा आहे. गणेश पाटील इन मध्ये आहे. हां, तर एक चांगली लढत पाहायला मिळेल. हां नक्कीच. या स्पर्धेबाबत थोडक्यात? स्पर्धा तर चांगलीच आणि या ग्राउंडवर खेळायला सुद्धा खूप मजा येते. धन्यवाद. सामन्यासाठी तुला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी जिंकलाय अक्षय 11 मालोडी संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी महंत स्पोर्ट पिलंजी या संघाला आमंत्रित केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया संदेश वखारे. तो इस वक्त जो टारगेट मिला है वो 52 रनों का टोटल है. दोनों ओपनर बैट्समैन इस वक्त बीच मैदान में. मुनव्वर इस वक्त फील्ड की सजावट करते हुए. आप देख रहे हैं शिवांश ट्रॉफी 2020 सीज़न 1. इस सीज़न का 15वां कप है, लेकिन महाशो आप देख रहे हैं राहुल गुप्ता की देन, साथ ही साथ नौशाद खान, सलीम अंसारी और साजिद कुरैशी की देन. और शाना बशाना चल रही है अर्जुन स्पोर्ट और अंजुमन स्पोर्ट. अशोक भी हमारे साथ हैं कल के दिन से. बहुत अच्छा सपोर्ट है इस कप को सिटी इमर्जिंग प्रेसिडेंट मयूर पाटिल जी का, साथ ही साथ शहबाज शेख, इरफान शेख, सुमित सोनार का बहुत बड़ा हाथ इस कप को कामयाब बनाने में. इस सीज़न का महाशो आप देख रहे हैं. और इस कप के बाद ऐसा कोई बड़ा कप तो नहीं है, लेकिन एक कप बचा हुआ है सिटी इमर्जिंग में. मैच की इस वक्त शुरुआत होती हुई
गेंदबाजी के लिए मुदस्सिर अलवी गेंदबाजी करेंगे। सामना कर रहे हैं बैट्समैन स्वप्निल। पहली गेंद इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, नहीं समझ पाए थे खिलाड़ी, दूसरे के लिए पलट गए, 2 पूरे किए बैट्समैन ने। अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवरफुल फटका निश्चितच होता, मात्र आउटफील्ड थोडी स्लो आहे, तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या। बहुत ज़्यादा नमी नहीं है अभी विकेट में, धीरे धीरे ये विकेट जब सूखेगा तो इस पे रन बनना बहुत आसान हो जाएंगे। मुदस्सिर अलवी इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से करारा पंच, गेंद पहुंची बाउंड्री लाइन पर, 4 रन। यास अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। वार आणि त्यावर मिळतील 4। स्टाइल ऑफ वीरेंद्र सहवाग सर। बिल्कुल अपने आप को रूम दे दिया था और फ्लेट पर कब्जा जमा लिया बैट्समैन स्वप्निल ने। कमाल का शॉट खेला था, टिपिकल पावर प्ले शॉट। स्कोर जा पहुंचा है 6 पर। बहुत ही कमाल की शुरुआत देखने को मिल रही है मॉर्निंग स्टार की। एक बार फिर गैप में खेला है खिलाड़ी ने, फुटबॉल के अंदाज में गेंद को रोका, जब तक रिले फील्डिंग में गेंद को उठाते 2 रन पूरे किए बैट्समैन ने। अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इफ्तिकार अन्सारी, कारण ज्या प्रकारे फुटबॉलचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी। स्कोर जा पहुंचा है 8 पर और बहुत ही कमाल की शुरुआत हम कह सकते हैं 3 गेंद में मिल चुकी है मॉर्निंग स्टार को। 52 के लक्ष्य का पीछा करती हुई मॉर्निंग स्टार इस मर्तबा उछाल दिया है गेंद को, गेंद जा रही है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 4 रन। आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा चौकार आपण पाहतोय स्वप्निलच्या बॅट मधून। चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इफ्तिकार अन्सारी। जिस तरीके की बल्लेबाजी करनी चाहिए मैंडेटरी पावर प्ले में, उसी तरीके की आप बल्लेबाजी देख रहे हैं। स्कोर अगर हम देखते हैं तो स्कोर है 12 रन। कमाल की शुरुआत दी है स्वप्निल ने। अभी भी 2 गेंदों का आना बाकी है। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त मुदस्सिर अलवी स्वप्निल के लिए। अच्छी गेंद, एक बार फिर स्ट्रेट गेंद को खेल दिया है, मुनव्वर गेंद पर पहुंचे लेकिन फील्ड किया डीप के खिलाड़ी ने 1 रन। स्कोर 13 पर जा पहुंचा है। इस वक्त आमिर अंसारी ने उर्फ बिल्डर ने मॉर्निंग स्टार को ऑल द बेस्ट कहा है और इस कप को मुबारकबाद दी है। नफीस मामू हमारे साथ जुड़ चुके हैं, आपका दिल की गहराइयों से खैर मकदम है। आपसे रिक्वेस्ट है हमारे वीआईपी मंच पर आना है, नौशाद खान आपको बुला रहे हैं। स्कोर 13 रन, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई दिया इस वक्त मॉर्निंग स्टार ने। मुदस्सिर की ये गेंद इस मर्तबा अंधाधुन बल्ला चला बैठे थे, गेंद में कोई उछाल नहीं। 1 ओवर की समाप्ति, स्कोर है 13 बिना किसी विकेट के नुकसान पर मॉर्निंग स्टार। एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, कारण आपण पाहतोय 52 धावांचं लक्ष्य असताना मात्र पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळते। जी आवश्यक धावगती आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि एक जम्याची बाजू प्लस पॉइंट जर पाहायचं झालं तर कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये। चांगली सुरुवात, बहुत ही अच्छी शुरुआत मिल चुकी है इस वक्त मॉर्निंग स्टार को। जिस तरीके से टोटल इनके सामने यस या ठिकाणी नफीस मामू यांचं आगमन झालं आहे। विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा। वेलकम नफीस मामू। दूसरे ओवर के लिए मोर्चे पर लगाया इस वक्त सनी को। सनी के पास अच्छा मिश्रण है
और दूसरे ओवर में बुलाने का मतलब ये कि विकेटें मिलना बहुत ज़रूरी है अब यूनाइटेड स्पोर्ट को। क्योंकि विकेट एक रास्ता ऐसा है यूनाइटेड स्पोर्ट के पास जहां से इनके पास मुकाबला आएगा, क्योंकि अब तक की जो मैच में पकड़ है वो मॉर्निंग स्टार की। नफीस अंसारी हमारे साथ जुड़ चुके हैं, वेलकम। सनी स्वप्निल के लिए वीआईपी एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। पहली गेंद, यही तो कारण था कि सनी को लगाया। जानते थे सनी के पास अच्छा मिश्रण है और मिल गया विकेट। बिल्कुल एक बाला हमारे साथ हैं, कल से जुड़े हुए हैं। और एक ये गाना कल शिवांश स्पोर्ट इस स्पर्धा से बाहर हो गई, साथ ही साथ एसबी भी इस स्पर्धा से बाहर हो गई। भाई 85 मारी 4 वाले। सॉरी, जीत गए कल मुकाबला। सॉरी, अर्जुन स्पोर्ट इस स्पर्धा से बाहर हुई है। अशोक हमारे बीच में मौजूद भी हैं। वैसे भी कल हवा की बहुत मदद थी, जिसकी बदौलत शाम के सत्र में मुकाबले अच्छे हो रहे थे। हाईएस्ट टोटल कल 4.1 ओवर में पूरा किया था एसबी स्पोर्ट के बल्लेबाजों ने। ये देखिए, अंदर काटा था इस गेंद को और सवाल कर रहे थे लेकिन सहमति नहीं। कहने को तो कुछ भी हो सकता है, इस ग्राउंड पर एक मर्तबा बारिश भी हो चुकी है, हल्की बूंदाबांदी। सनी मिश्रण अच्छा, गेंद को टर्न कर दिया ऑन साइड में, एक रन आसानी से लिया है। स्कोर खिसक कर पहुंचा है इस वक्त अली भाई की तरफ से। इस वक्त अहमद को हैट्रिक सिक्सर पर 500 रुपए का इनाम है। स्कोर अगर हम देखते हैं तो 14 रन। अब तक सिर्फ 1 रन खर्च किए 3 गेंदों में सनी ने। सनी को लाने का जो कारण था वो यही था कि दबाव बनाया जाए, विकेटें हासिल की जाए। सनी इस मर्तबा रिवर्स स्वीप किया है, गेंद को खिलाड़ी हैं लेकिन एक लिया, दूसरे की मांगे। अच्छा तालमेल, रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। स्कोर 16 पर जा पहुंचा है। अभी भी 2 गेंद का आना बाकी है इस ओवर में। 20 अगर इस ओवर में हो जाते तो मैं समझता हूं कि दोनों टीमें मैच में बनी रहेंगी। कोई एक टीम के पास अभी भी मैच नहीं है, मैच बहुत ही रोमांचक चलता हुआ। सनी की ये गेंद, ये देखिए कमाल का टर्न, टिप्पा खाने के बाद बैट्समैन समझ नहीं पाए डॉट गेंद। नमन शाह जुड़ चुके हैं, वेलकम। डीएसएलआर बॉय। सनी इस मर्तबा एक और बढ़िया गेंद, ओवर की समाप्ति डॉट गेंद के साथ। तो 2 ओवर के बाद स्कोर है इस वक्त 16 रन। देखना है तीसरे ओवर के लिए किसे बुलाते हैं टीम के कैप्टन। हालांकि मैच अब थोड़ा सा दूर होता हुआ मॉर्निंग स्टार से। इसके बाद बड़ा मैच अक्षय 11 मालौड़ी बनाम महंत स्पोर्ट के बीच में।
इस मैच की विजेता टीम को तीसरे मुकाबले में टकराना है और वो तीसरा मुकाबला खेलेगी चैलेंज स्पोर्ट्स से। उसके बाद हर्ष इंटरप्राइजेज बनाम इकरा, उसके बाद शिवाज बी बनाम युग 11, उसके बाद उस्मानिया बनाम इकरा बनाम शिवाज बी, और सेकंड मैच की विजेता टीम हर्ष से टकराएगी और फर्स्ट की विजेता टीम चैलेंज से। संतोष पहली गेंद, बहुत अच्छी गेंद, बीट किया बैट्समैन को, डॉट गेंद। कुछ रद्दोबदल आज किए गए। आज यूनाइटेड स्पोर्ट में भाटी को इन किया गया है। क्या नाम है उसका पूरा? आसिफ नाम? इसी बीच गेंद हवा में, मुस्लिम नीचे, लेकिन गेंद को कैरी नहीं कर पाए और 2 रन पूरा किया बैट्समैन ने। 2 की मदद से स्कोर 18 पर जा पहुंचा है। इस मर्तबा बढ़िया कमाल का शॉट और 4 रन। अब यहां से दिमाग की बत्ती जलाकर बल्लेबाजी की जा रही है। जिस तरीके की गेंद उस तरीके के शॉट। स्कोर 22 पर जा पहुंचा है। अभी भी मुकाबला जीतने के लिए 30 रन और चाहिए। अच्छी गेंद, इस मर्तबा कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को ड्राइव कर दिया। आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद, लेकिन 2 रन पूरे किए बैट्समैन अहमद ने। बहुत तेज कदमों से पहला रन मुकम्मल किया था, क्योंकि मूड बना लिया था 2 लेने का। स्कोर 24 रन और अहमद अच्छे बैट्समैन हैं, बड़ा शॉट खेलते हैं अपनी टीम के लिए। इस मर्तबा रफ्तार में कुछ कम, लेकिन 1 रन। थोड़ा सा इस वक्त हसन मोमिन खुश होते हुए। 1 की मदद से स्कोर है 25 पर। मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, मैच बना हुआ है। दोनों टीमें अच्छा खेल पेश कर रही हैं और मुकाबला आखिरी ओवर तक जाएगा, ये तो तय है। बस 1 से 2 कमजोर गेंदें चाहिए मॉर्निंग स्टार को बड़ा शॉट खेलने के लिए। वहीं 2 विकेटें चाहिए यूनाइटेड को मुकाबले में मजबूती करने के लिए। अभी भी दोनों टीमें मैच को छोड़ नहीं रही हैं। समय के लिए मुनव्वर प्लीज कोऑपरेट करें। इस मर्तबा शॉर्ट अंपल, खिलाड़ी मौजूद हैं डीप मिड विकेट में, खराब फील्डिंग, 4 रन। ये बाउंड्री नहीं बल्कि कहीं ना कहीं मैच जा चुका है। पूरे 3 ओवर की समाप्ति के बाद 29 रन।
अब 12 गेंदों में 23 चाहिए, देखना है किसे बुलाते हैं, लेकिन मैं माइक्रोफोन पर बुलाना चाहूंगा संदेश वखारे को। अनेक अनेक धन्यवाद इफ्तिकार अन्सारी। तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे। 29-29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। तर 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। बहुत इम्पोर्टेंट चीज है। तर 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। सामना अजूनही समाप्त झाला नाहीये। 50-50 अवस्थेत सामना आपण पाहतोय। एक निर्णायक षटक असेल षटक क्रमांक 4, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचे आव्हान शेष राहील। पाहूया शेवटचं षटक आणि त्याआधी हे 4थं षटक गोलंदाज कोण घेऊन येतोय। आमिर येतोय। थोडं स्पीडअप करा विनंती असेल युनायटेड स्पोर्ट्स संघाला। आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। चांगला सामना पाहायला मिळतोय। 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। वेलकम प्रतीक भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे। विनंती असेल आपण मंचावर स्थान बनवा। यावेळेस प्रहार झालाय। चेंडू हवेत आहे। उस्मान झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद। देखिए मैच अभी भी बना हुआ है, क्योंकि जो रन है वो अच्छे बने हैं मॉर्निंग स्टार के, और दोनों टीमें इस वक्त मैच में बनी हुई है। मैच खत्म नहीं हुआ है, क्योंकि जानते हैं ये शिवांश ट्रॉफी है और यहाँ से जाना कोई नहीं चाहता। मॉर्निंग स्टार इस सीजन अपना पहला मैच खेल रही है 15वें कप में। तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। षटक क्रमांक 4, षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी बाद झालाय। 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। आमिर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय। यावेळेस अतिशय चांगला फटका आहे। पॉइंटच्या वरून खेळून काढलाय। डीप बॅकवर्ड पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत। एक धाव कंप्लीट झाली। एकापेक्षा अधिक काही एक नाही, तर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 3 नॉट। 30 धावा झाल्या आहेत। या ठिकाणावरनं अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडू मागे। तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। कट टू कट, नेट टू नेट फाईट आपण पाहतोय। आमिर पुन्हा एकदा बोलतोय। यावेळेस एक चांगला फटका आहे। क्षेत्ररक्षक बीट होत आहेत। दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय। 2 धावा कंप्लीट होतील, मात्र विकेट निश्चितच 1 ते 2 या ठिकाणी दाखवावे लागतील विजयासाठी, कारण एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये। बहुत ही अच्छा मैच, पहला मुकाबला। स्कोर अगर हम देखते हैं तो 32 रन। आमिर गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय। यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये तसा संपर्क झाला नाहीये। क्षेत्ररक्षक चेंडू मागे, दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत। थोडं मिसफील्ड झालं आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच पाहतोय, मात्र इफ्तिकार या ठिकाणी विकेट देखील आवश्यक असेल। देखिए ऐसा है कि मुकाबला कोई भी जीते, लेकिन मॉर्निंग स्टार ने सबका दिल जीत लिया है। जिस तरीके से वो खेल पेश कर रहे हैं, बहुत ही कट टू कट मैच अभी भी चलता हुआ। यस, दोन्ही संघांच्या माध्यमातून
चांगलं मनोरंजन केलं जात आहे. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचंच. आमिर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. इनफिल्डच्या आतमध्ये मुनव्वर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक फरक पडणार नाही आहे युनाइटेड स्पोर्ट या संघाला. बिल्कुल 7 गेंदों में जो रन है इस वक्त 17 चाहिए और एक बड़े हिट का आना बहुत ज़रूरी है. 7-17 का इक्वेशन है. निर्णायक चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. बेट झालाय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं आमिर या गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. तर आता मात्र शेवटचं षटक आहे आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 17 रन. कौन जीतेगा इस मुकाबले को, ये 6 गेंदें तय करेंगी. अभी भी हम कह नहीं सकते कि मुकाबला कौन जीत रहा है, लेकिन जो दबाव है वो मॉर्निंग स्टार पर साफ नज़र आता हुआ. क्योंकि 1 से 2 बड़े शॉट अगर आ जाते तो मुकाबला बन जाएगा. संदेश वखारे. यस 17 धावा म्हटलं की 2 विकेट नक्कीच करावे लागतील या षटकामध्ये. 6 चेंडू 17 धावा असं समीकरण स्कोर बोर्डवर पाहायला मिळतंय. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल या षटकामध्ये. विकेट फार आवश्यक आहेत. मात्र गोलंदाज येतोय सनी. सनी याच्या माध्यमातून एक षटक आपण आधीच पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू अतिशय सुरेख आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू बीट झालाय फलंदाज. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू खेळणं कुठेतरी आपण पराभवाला आमंत्रित करतोय असं या ठिकाणावरनं ठरेल. कारण आपण पाहतोय की 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील बीट झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र दबाव वाढेल मॉर्निंग स्टार या संघावर. कारण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले गेले आहेत. गोलंदाज सनी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सनी गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. पंच दाद देतात. वाटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. तर आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 4 चौकारांची आवश्यकता आहे. यस 4 चेंडू आणि 4 चौकार टोकावे लागतील. 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सनी वळतोय. यावेळेस देखील अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सनी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. तर आता मात्र समीकरण जे आहे थोडं कठीण झालंय. मात्र अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी फलंदाजाला. निश्चितच ते प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल झालेले आहेत. चेंडू सीमारेषे बाहेर. गुड शॉट. षटकार. अब 2 गेंदें बची हैं और मुकाबला जीतने के लिए जो रन है वो 10 चाहिए. यस अजून 2 विकेट करावे लागतील. कारण 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चेजिंग कंपल्सरी आहे. एक चौकार, एक षटकार किंवा 2 षटकार देखील अपेक्षित असतील मॉर्निंग स्टार संघासाठी. कारण 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण षटकार या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16 धावांचं आव्हान आपण पाहिलं आणि त्यावेळेस मात्र षटकार ठोकलाय. तर क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे. मात्र सिद्ध करावी लागेल. देखिए अगर बड़ा शॉट खेल देते हैं अगली गेंद पर तो फिर मैच पूरी तरीके से गर्म हो जाएगा. अभी भी मैच बना है. 2-10 है और हमने एक गेंद में 8 रन बनते देखे थे हार्ट ऑफ सिटी चैलेंज में जब Yes. संदेश पवार ने गोल्डन सिक्सर लगाया था. निश्चितच सामना अजूनही बॅलन्स आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण 2 चेंडू 2 विकेट आले तर सामना विजय होऊ शकतो या ठिकाणी मॉर्निंग स्टार हा संघ. मात्र सनी देखील चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय.
प्रहार नक्कीच झालाय. चेंडू हवेत आहे. अरिफ झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. पाहूया उद्याचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना. शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने बिल्कुल. मारलेला अब यहाँ से अगर कोई मुकाबला हराने की ताकत रखता है और मॉर्निंग स्टार को जिताने की ताकत रखता है तो वो सिर्फ और सिर्फ गेंदबाज है. यस, अगदी बरोबर म्हटलं, कारण या ठिकाणावरनं शेवटचा चेंडू आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. तर क्रिकेटमध्ये असा कोणत्या प्रकारचा फटका नाही आहे ज्याच्यावर 10 धावा मिळू शकतात. एक लिगल चेंडू हाताळला गेला तर या ठिकाणावरनं युनायटेड स्पोर्ट हा संघ विजय होईल. मात्र मॉर्निंग स्टार हा संघ निश्चितच विजय होण्यासाठी फक्त आणि फक्त गोलंदाजाच्या मनामध्ये आलं तरच ते शक्य आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. फलंदाज चेंडू निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे सामना विजयी झालाय युनायटेड स्पोर्ट हा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अक्षय 11 मालौड़ी के कैप्टन, आपको तुरंत अपनी फील्ड सजानी है. अक्षय 11 के कैप्टन आइए. मैन ऑफ द मैच, 33 रनों की पारी खेली, बहुत ही लाजवाब. मुस्लिम, आपको आना है. मैन ऑफ द मैच. आइए मुस्लिम, मैन ऑफ द मैच. हेलो. आइए, सबसे पहले इश्तियाक भाई के हाथों से हम सुमित सोनार की ये ट्रॉफी दे रहे हैं मुस्लिम को. इश्तियाक भैया, मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि सुमित सोनार की ये देन मैन ऑफ द मैच ट्रॉफी देनी है. उसके बाद एक टी शर्ट है जो हम नफीस अंसारी के हाथों से दे रहे हैं. मनोज सोनावने की देन. उसके बाद सर्टिफिकेट है मुस्लिम भाई के हाथों से हम मुस्लिम को देंगे. चूचास अखाड़ा की देन, 60% डिस्काउंट. उसके बाद जुबैर भाई के हाथों से हम दे रहे हैं एक गिफ्ट हैम्पर जो हमें स्पॉन्सर किया एसबी स्पोर्ट और नौशाद खान सर ने. उसके बाद विशाल भाई के हाथों से हम दे रहे हैं गुलाम भाई की देन, सॉरी तारिक काजी की देन है, और शमीम अंसारी के हाथों से हम दे रहे हैं गिफ्ट हैम्पर. बिग कोला की ये बोतल अरविंद गुप्ता जी की देन, और आखिर में ये गिफ्ट हैम्पर है. मैं जुबैर भाई आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपको ये देनी है चॉकलेट. बहुत बहुत शुक्रिया यूनाइटेड के कैप्टन. इसके बाद आपका एक मुकाबला है.